जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर. तर बघा मस्त सगळ्यांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. आणि तर बघा मस्त मी आता रेडी झाली आहे आणि आज आहे गुरुवार. तर जायचं होतं आम्हाला आमच्या गावातल्या म्हणजे जे आमच्या गावात जातेगावला जे गहिनीनाथाचं ठाण आहे तिथं दर्शनाला जायचं होतं. बऱ्याच दिवसात जायचं पण मग म्हणलं चला आता मम्मीच्या त्यांच्या घरी जाणारच आहे मी. तर इकडं आलं की मग जाऊया. तर बघा आता छोट्या बाळाला आपल्या दर्शनाला न्यायचं होतं अनुला. तर चला आता लगेच आम्ही निघणार आहे. बघा आता आम्ही निघालो. सोनपापडी छोटं बाळ अनुला न्यायचं होतं. तर आरा घरीच आहे आणि आता दादा आम्ही सगळी चाललेलो आहे बघा गावात. आणि सगळ्यात मेन आता आम्हाला मालगावला जायचं आहे कारण एकदा पूजाला तिथं सोडायचं शाळेवर आणि मग जायचं आहे. तर बघा आमची सोनपापडी पण मस्त रेडी झाली. सोनपापडी काय चालू आहे आवर चाल. आणि आमचा छोटा अनु पण पहा तू सोनपापडी पुढे बेस. चला तर लगेच जाणार आहे आम्ही जातेगावला. बघा आम्ही आलो होतो गावात आणि इथं गावात आलो तर आम्हाला देवाला गेलं पण ते यायचं होता. तर जातेगावला काही भेटत नाही नारळ हे सगळं यायचं होतं. तर मग इथं आलो. एकच दुकान उघडी होती कारण आज सकाळचा टाईम आहे. अजून तर दुकानं उघडीच राहिल्या एवढे काही उघडलेलं नाही आहे बघा. आणि अजून गर्दी पण नाही आहे आणि त्याच्यामुळं एकच दुकान उघडी होती. म्हणलं मग दादा म्हणे की इथंच घेऊ. बघू आता आतमध्ये गेले दादा ते काय माहिती भेटेल का नाही. आणि देवाचं गल्लब कसं जातेगावला जास्त काही दुकान नाही आहे त्याच्यामुळं तिथं मिळणं मुश्किल आहे. बघू आता दादा ते घेऊ राहिले. बघा आता आलो गावात जातेगावमध्ये आणि बघा आमच्या गावचं शिवाजी महाराजांचा पुतळा. बघा आलो आहे आता जातेगावला आणि गहिनीनाथाचं मंदिर आहे. तर सकाळी सकाळी गुरुवारी येतात लोक दर्शनासाठी. बघा इथं आल्याच्यानंतर आम्हाला आमचं लहानपण आठवतं कारण आम्ही तर दर गुरुवारी यायचो दर्शनाला. आता बरंचसं म्हणजे डेव्हलप झालं म्हणा. अगोदर असं मंदिर नव्हतं आता भरपूर बांधकाम झालं अलग. तर बघा गहिनीनाथाचं मंदिर आहे हे. आणि तो गल पण ते पण आणला दादानी मालगाववरून आणला आणि आता नारळ ते सोलून घेऊ राहिले. बघा आता आतमध्ये जायला काही जाता येणार नाही कारण आतमध्ये महिलांना एंट्री नाही आहे इथं. तर इथूनच मी व्हिडिओ शूट करणार आहे. तर अनुला आपल्या दादा घेऊन जातील आतमध्ये आता. बघा आमचे आबा पण आले म्हणजे माझे आजोबा चुलत आजोबा आमच्या अण्णाचे भाऊ. तर त्यांनी अनुला मध्ये नेलं. आता मला काय आतमध्ये जाता येणार नाही तर मी तुम्हाला इथून दाखवते. बघा हे बघा सोनपापडी बेस खाली बाबा झाडणी करायला येते नाही तर बेस. हा माझे आजोबा आहे. तर इथं येत राहते म्हणजे इथं जर कोणी आलं ना दर्शनाला तर जे कोणी इथं असेल तर ते म्हणजे झाडणी करते. इथं एक पद्धत आहे ती. तर अनुला पण मध्ये नेलेलं आहे दादानी. सोनपापडी दरी पैसे दानपेटीत टाकवे ती टाक तुला टाकता येईल ना. हा टाक आतमध्ये. बघा इथंच मस्त शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे. मी तुम्हाला आल्याला दाखवली इथून. आणि हा साईडचा बघा पूर्ण परिसर. तर अगोदर म्हणजे जेव्हा आम्ही इथं शाळेत यायचो ना तर इतकं भारी वाटायचं. तेव्हा एकदम आलं काहीच नव्हतं. आता सगळं बदललेलं आहे. कसं आता सरकारी योजना चालू राहतात आणि मस्त सगळं डेव्हलप होत गेलं आहे बघा.
अनुला पण आणलं बघा बाहेर. आले दर्शन करून बाप्पा करून आले. हा भारी लोळतो. बघा आता 10 पण वाजले आणि आलो होतो घरी. तर बराचसा टाईम लागला. आम्ही 8 वाजताच गेलो होतो, गावात गेलो आणि गलपंती घेतलं देवाला. तर जातेगावला पण गेलो आणि दर्शन वगैरे पण झाले. आणि आता जातेगावला गेल्यावर सगळे तिथं आता आमचे सगळे म्हणजे माझे काकी काकां ते भेटले. तर तिथंच गप्पा मारत बसलो आणि भरपूर टाईम पण झाला. बघा अनु पण मस्त खेळू राहिला आता. सोनपापडी काय ग बाई, तुला काहीच नाही आणलं. काहीच नाही आणलं सोनपापडी आपण. एप्रिल फुल कायच आता त्या केअर बॅग मध्ये आहे का? हा सोनपापडी, काय सोनपापडी किती सांग ना काय आणलं म्हणून. इकडं बाय सोनपापडी, तिला सांग ना काय आणलं. काय त्या पिशवीत? हा का, दुसरं काही नाही आणलं. हॅन मी सोनपापडी. हा आईस्क्रीम आणली मला माहिती, मीच ठेवली फ्रीजरमध्ये. आपण उन्हात आलो ना म्हणून मग थोड्या वेळ ना फ्रीजरमध्ये ठेवली. भैया मामा काय करायला, अभ्यास करायला का? मग तो आला का मग खाऊ बरं का सगळेजण. हा तोपर्यंत ते कुरकुरे ते खा, बिस्किट का वाटलं तर. हा चला मग. बघा मस्त उन्हाचे भरी दर्शिक झोपलेले होते. पण आणून ते काही झोपूनच नाही देईना. त्यांचं काय चालूच राहतं सोनपापडीचं त्यांचं धिंगा मस्ती. तर लाईट होती मस्त, झोपले. आणि आता पूजन ते पण आलेले बघा. भैया त्यांना पण जेवण करायचे होते. तर त्यांचं काय चाललेलं आहे बघू आता. सोनपापडी बघा कशी अनुला घेऊन फिरू राहिली. का काय त्याला खाली सोड ना. नाही कायचं नाही, नको ग फ्रीज लाव. तर बघा पूजा आणि आरा बसलेली जेवायला. तर पूजाला आज उपवास आहे. तर गुरुवार शब्दानं पण केला. अरे अनुला काही बघा नाही, अनुला काही खेळायला द्या. मग यांचं चाललेलं आहे जेवण. आणि अनु बघा मस्त खेळू राहिला पाठीमागं. बाहेर किती ऊन पडलेलं आहे. तर मी आले होते तिकडं घराच्या इकडच्या साईडला. तर कसं खास थोडं इथं मम्मी त्यांचं आंब्याचं झाड आहे बघा, तुम्हाला दाखवते. तर इतकं मस्त आहे. आणि मागच्या वर्षीच लावलेलं आहे म्हणजे 2 वर्षच झाली याला. तर याला इतके मस्त असे फळं पण लागलेले बघा. आणि आरू सोनपापडीचं चाललेलं होतं मम्मी आपल्याला एक मस्त असा आंबा तोडून आण म्हणून. कारण बघा तुम्ही त्याचे फळं इतके मोठे ना बघा. थोडेसेच आहे आणि खरं जास्त होते पण वाऱ्या वादळाने बरेचसे पडले. तर आहे अजून बरेच बघा. तर मी आले तिकडं. मी म्हणलं एखादा आंबा आहे काय पिकलेला बघावा. बघा काही पिकलेलं तर काही दिसत नाही आहे. तर पूजा चाललेलं आहे का दिदी आहे म्हणून घरात आंबा. पण म्हणलं बघू झाडाखाली जर एखादा शाकी लागेल आंबा असला तर. कारण मी झोपलेले होते तेव्हा आणि त्यांनी त्यांचं चाललं की मम्मी काहीतरी बनव म्हणून आपल्याला खायसाठी. तर म्हणलं आता मला आता काय आंबा काही खायचं नाही आहे, पण तुम्हाला दाखवायचं होते आंब्याचं झाड. आणि खरं मागच्या वर्षीपासून त्याला फळ यायला लागले. मागच्या वर्षी थोडेसेच आलेले होते. इथं बघा मस्त कढीपत्त्याचं पण मोठं झाड आहे. आणि इकडं पेरूचं आहे. तर अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलंच असणार आहे.
बघा झाडाचे तोडलेले आंबे होते, तर म्हणजे पडलेले होते आणि मम्मीने त्यांनी पिकू घातलेले होते. तर बघा किती मस्त असं आंबा आहे आणि दिसायला म्हणजे वरून एकदम हिरवा दिसतोय, पण एका बघा किती मस्त पिकलेला आहे आणि गोड पण खूप आहे. आता यंदा तर काही मला काही आंबे खायचे नाही आहे. काय बनवायचं आरा? मिल्कशेक, मँगो मिल्कशेक. आवर मग स्वच्छ धुवून काढ, मग मी बनवून देते. बघा आता मँगो मिल्कशेक बनवायचा. तर व्यवस्थित आंबे बघा कापून पण घेतले आणि आता काही सोनपापडी आरा आणि यांच्यासाठीच बनवायचं आहे. तर मला तर काय आता यावर्षी आंबा नाही खायचा, त्याच्यामुळं छोटं आणू असल्यामुळं. आणू पाय कसा चालला आंबा खायला? ए बाजूला सर. आणि खूप रसदार आंबे, छोटीशी कोयनी घेत त्याच्यात सगळं हे पूर्ण काढून घ्यायचं. बघा आपलं जे आपला आंबा आहे तो व्यवस्थित आपण हे करून घेतला आणि त्यातलं सगळं गरदार जो आपला रस तो काढून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा. बघा आणि आपल्याला जास्त काही नाही, एकदम साधंच होत आहे. त्याच्यात थोडीशी साखर आणि दूध टाकायचं त्याच्यात. आंबा गोड त्याच्या प्रमाणात टाकायचं. तर मी याच्यात दूध टाकून घेणार आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं सुंबाबीचं आणि मिक्सरमध्ये त्याला मस्त बारीक करून घ्यायचं. बटन चालू करून बाजूला घ्यायची. घे ग्लास सर. बघा मस्त आपला मँगो मिल्कशेक रेडी आहे. आणि जास्त काही बनवलं नाही, दोघींच्यासाठीच बनवलेलं आहे. बघा 2 ग्लास आणि आपण त्याच्यात अजिबात पाणी ते काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त थोडीशी साखर, दूध आणि आंबा. सोनपापडी खाऊन बघ बरं, टेस्ट किती मोठी खाय ना. मस्त आहे ना, मस्त आलं. बघा गरमीच्या दिवसामध्ये असं काहीतरी थंडगार खाल्लं की एकदम मस्त, पोरांना बी भारी वाटतं. आरा आणि सोनपापडीत चाललेले बघा. छान आहे ना. घ्या मग पिऊन आवरा. आईस्क्रीम तर खाल्ली ना अगोदर? कोण आईस्क्रीम कोण खाल्ली ना?